अत्यंत सुंदर प्रकारे हे आयोजन आपल्याला पाहायला भेटलं आणि सर्वांचे आभार हॅरी सरांनी मानलेले आहेत. आशिष काका, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे. अजित धनसेक, देवनावे आणि ठाणे नावे गावातील दहिवली, देवनावे, मिरकुटवाडी, तारवाडी, ठाणे नावे गावातील सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानबद्ध व्हायचंय. जास्त वेळ घेत नाही, आपल्याला बक्षीस वितरणाची घाई आहे, मला माहिती आहे. आपल्याला लाभलेले सर्व प्रमुख पाहुणे सर्वांचं स्वागत. स्टेजवर उपस्थित असलेले बसीर धनसे, अफजल बडेकर, शैलेशजी गवसकर, आरिफ नाडकर, अशोक गोतरणे, पांडुरंग पाटील साहेब, सुधीरजी चौधरी साहेब, ॲडव्होकेट जयेश तावडे साहेब, सनी यादव साहेब, गुरुग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच संदेशजी चौधरी साहेब, गुरुग्राम पंचायती देवनावेचे माजी सदस्य प्रसादजी तावडे साहेब, गणेशजी खेडेकर साहेब, भावेश निगुडकर साहेब आणि आमचे हेमंत कुलकर्णी साहेब. आम्ही सर्वांचं लतीफ खान साहेब यांचं स्वागत करतो. सईद धनसे, सरफराज धनसे यांचं स्वागत करतो आणि मी या सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करतो. आणि या बक्षीस वितरणा अगोदर सन्मान्य पाहुणे दोन शब्द कोण मार्गदर्शन करणार असेल आपल्या खेळाडूंना मी विनंती करतो. सनी यादव, मी यांना विनंती करतो की या सामन्याचं थोडंसं त्यांनी मार्गदर्शन करायचंय. सर्वांना विनंती की समोर यायचंय, जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे सगळे 2 दिवस या ठिकाणी खेळतायत. आजच्या या ठाणे नवे देवनावे ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित या ठिकाणी सर्व संघांचे ओनर, सर्व मान्यवर, सर्व या आजूबाजूच्या आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व क्रीडापटू, खूप चांगलं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. प्रत्येक नलावडे असेल, समर असेल, त्याच्यानंतर जे सर्व असतील त्यांचे सहकारी, या सर्वांच्या माध्यमातून चांगलं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजन केलंय, अद्यापही या तालुक्यामध्ये एकही जी लीग असते आपली विभागाची असते, 36 असते किंवा अशी ग्रामपंचायती असते, ती डे नाईट झाली नाहीये. तर आपण एक या ठिकाणी खूप चांगलं नियोजन करून आपण एक दुसऱ्यांसमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. चांगले सामने झाले, कुठेही गालबोट लागलं नाही या सामन्यांना. त्याकरता सर्व जे खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आजच्या या सामन्यामध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तो संघ म्हणजे ठाणे नावे 11 संघ, त्या संघाचं मी मनापासून अभिनंदन करेन की तो जो खेळ पाहायला मिळाला त्यांचा या पूर्ण याच्यामध्ये, अरबाजचा खास करून कौतुक करावं लागेल की त्याने एक प्रोफेशनल क्रिकेटर कसा असतो. आपण आतापर्यंत रजत मुंडे वगैरे अशी नावं घेतो, तर याच्या पुढे आपल्या या तालुक्यामध्ये अरबाज सारखा एक उदयोन्मुख खेळाडू तयार झालाय. तर त्याचं या ठिकाणी कौतुक सगळ्यांनी केलं पाहिजे की खरंच खूप चांगला खेळ केला. शेवटचा तो कॅच जो पकडला ना इथेशी, तो एकदम इझिली कॅच पकडला. त्याच्यामधली त्यांनी ती गुणवत्ता प्रत्येक वेळी पावलोपावली दाखवली आणि त्याच्यामुळे हा संघ विजयी ठरलेला आहे. आणि आमचा दुसरा संघ जो आमचा स्वतःचाच आहे, रोहित अभि 11 संघ, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा खेळ केला. एक प्रोफेशनल क्रिकेट त्यांनी खेळलं, परंतु हार जीत हा एक क्रिकेटचा भाग आहे. आणि मागच्या सेमीफायनलला या ठिकाणी ठाणे नावे 11 संघ हरला होता, परंतु त्यांनी या ठिकाणी या फायनलच्या सामन्यामध्ये मात केली आणि पहिला प्रथम क्रमांकाचं नाव करलं. दोन्ही संघांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज ज्यांना ज्यांना बक्षिसं भेटतील त्यांचं मी या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये कौतुक करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सनी दादा. मी अजून कोण आमचे मान्यवर? संदेश जी चौधरी साहेब, शुभेच्छा. ॲडव्होकेट जयेश तावडे, आरिफ नाडकर सर, पांडुरंग सर, ठीक आहे. सर्वांची शुभेच्छा आपल्याला पोहोचलेल्या आहेत. आपण आता वळूया बक्षीस वितरणाकडे. आपल्याला दोन, आरिफ नाडकर सर. सर्वप्रथम मी जे ज्यांनी मॅच आयोजन केल्यात, टुर्नामेंट आयोजन केल्यात, ते म्हणजे प्रत्येक नलावडे माझा मित्र आहे. तो त्यांनी या लीगमध्ये मला संधी दिली. मी त्याला 3 वेळा नाही बोललो. त्यांनी पुन्हा पुन्हा मला कॉल करून तू टीम घे, तुला काय करायचं आहे, आपण चांगला खेळ करू इथं.
तर मी त्याचे आभार मानतो. मला जी संधी दिली त्यांनी इथं टीम घेण्यासाठी. आणि जो माझी जी टीम आहे त्या टीममध्ये जे प्लेयर्स आहेत जसं अरबाज झाला, अरमान झाला, बरेचसे जुने जुने प्लेयर पण होते. सलीम झाला, माझा मोठा भाऊ हसन आहे. एवढा चांगला खेळ केला ना त्यांनी. मी आमच्या 5-6 मॅच झाल्या, मी एकही मॅच खेळलो नाही. शेवटल्या नंतर 2-3 मॅच मी खेळलो. पण मला सुद्धा आमच्या माझ्या टीममध्ये काही आदिवासी प्लेयर पण होते. एवढे चांगले प्लेयर मला यावेळेस भेटले होते ना की मी सगळ्यांचं कौतुक करतो आणि धन्यवाद बोलतो त्यांना. आणि आपल्याला प्लेअर ऑफ द डे या ट्रॉफ्या भेटलेल्या आहेत ते सौरभ चौधरी यांच्याकडून 2 दिवसासाठी. पहिल्या दिवसाचा मी जयेश तावडे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलायचे. सर्वांना नमस्कार. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ खेळलेला आहे. मी आपले मान्यवर सनी यादव आणि आरिफ सुद्धा चांगल्या पद्धतीने बोललेत. मी का तुमच्या समोर बोलणार नाही, परंतु एक वकील या नात्याने तुम्हाला एक सल्ला नक्की देईन की आपण सर्व अतिशय चांगल्या उद्देशाने खेळलो. आपण 5 गावातले जे खेळाडू होते चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळ सुद्धा दाखवला. परंतु मगाशी मला काही आता जो ठाणे नावेचा आणि दुसरा ठाणे नावे गावातल्या गावात तुमची जी खेळ झाला तो मला कुठेतरी चुकीचा थोडासा दिसलं. की तुम्ही जेव्हा मॅच तुम्ही जिंकला तुमचा आनंद नक्की तुम्ही सेलिब्रेट करा, नक्की सगळीकडे सेलिब्रेट करा. परंतु कोणाला तरी पटकन चिडून एखाद्याला राग येईल अशा कुठल्या गोष्टी करू नका. आपल्या जागेवर तुम्ही एन्जॉय करा. अख्खा मैदान आपल्याला मोठा आहे, परंतु एखाद्याला अंगावर जाऊन चिडवणं किंवा त्याला असं दाखवणं ज्याला एखाद्याला चिड येईल अशा गोष्टी करू नका. अक्षरशः आपण काल सुद्धा 8-10 तास खेळलो, आज सुद्धा 8-10 तास खेळलो, पण तो 1-2 मिनिटाचा जो क्षण होता ना आपल्या गालबोट लागण्यासारखा तो क्षण होता. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपला जो आनंद तो नक्की सेलिब्रेट करा, परंतु एकमेकांना चिडवू नका. आपण सगळे जीवाभावाच्या एकाच्या मित्रत्वाने आपण खेळत असतो, परंतु असा गालबोट लागेल असं कोणी करू नका ही माझी विनंती आहे. तावडे साहेबांनी आपल्याला सर्वांना एक सूचना दिली, एक सल्ला दिला, कारण ते वकील आहेत. तर मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण खेळ हा मैत्रीपूर्वक खेळावा. त्याचप्रमाणे ह्याच खेळातून आता आमचे जेवढे संघ मालक आहेत त्यांनी असा निर्णय केला. 2 दिवस आमची चर्चा त्याच गोष्टीवर चालू होती की आपण आपापसात किती खेळायचं. की प्रत्येक आपल्या लीग मध्ये जसा ठाणे नावे देवनावे लीग आहे, पंचकृषी सासगाव लीग आहे, त्याच्यामधून प्लेयर एक एक निवडायचे आणि त्या पद्धतीमध्ये आपण तालुक्याच्या मॅची घ्यायच्या. त्यातून जसा अरबाज सारखा प्लेयर एक आपला पुढे उभा राहील आणि तो कुठे तालुक्यावरती जिल्ह्यावरती खेळेल, पुढे महाराष्ट्रासाठी ना देशासाठी खेळू शकेल, तर ह्या खेळाला महत्व येईल. आणि हा खेळ मैत्रीपूर्वक खेळला पाहिजे. या खेळामध्ये झालेली चूक मी पुढच्या खेळामध्ये कुठेतरी कुणाला दाखवेन किंवा कुणाला डिवचेन असं न करता हा खेळ आपण एकत्र येण्यासाठी खेळत असतो. आणि आपले आयोजक ज्यांनी ह्या कार्यक्रमाला गालबोट न लावता किंवा कोणत्या गोष्टीची तुम्हाला कमतरता न करता पाण्यापासून नाश्त्यापासून सगळ्या गोष्टीची त्यांनी व्यवस्था खूप चांगली अशी केली, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि प्रेक्षकांचेही आभार मानतो की ते इथे येऊन हा आपला मॅचीचा कार्यक्रम पाहिला. याच्या पुढे आपण मैत्रीपूर्वक खेळाल ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. आता आपण ज्या गोष्टीची प्रतीक्षेने वाट पाहत आहेत तो बक्षीस वितरणाचा समारंभ. शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो आतिफला. मी त्याला विनंती करतो की तिने आपला सामनावीरचा मेडल टाकून मी आरिफ नाडकर यांना विनंती करतो की त्यांनी या पारितोषिक द्यायचंय. आतिफ मेडल टाकले फायनल मॅच मध्ये, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आतिफ साठी. गेल्या 2 दिवसामध्ये आपण प्लेअर ऑफ द डे काढलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिला मान जातोय आणि हे चषक आपल्याला भेटले ते सौरभ चौधरी यांच्याकडून. पहिला प्लेअर ऑफ द डे जातोय सुरेश रोहित अभिलन संघाचा सुरेश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुरेश साठी. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली त्याची. मी अशोक गोतारणे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्लेअर ऑफ द डे चा किताब द्यायचंय. सुरेश जोरदार टाळ्या. आणि आपल्याला
2 दिवस पंचांचं काम ज्यांनी पाहिलं ते सर्व पंच मी त्यांना विनंती करतो की दुसरा प्लेअर ऑफ द डेचा अवॉर्ड जो राशीद आहे त्यांनी यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचे. तिन्ही अंपायर मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. तिन्ही पंच त्यांना वेळ होतोय, जास्त वेळ घेत नाही तुमचा. एक चांगली पंचगिरी आपण केली. आपण स्टेजवरती येऊन आणि या तिन्ही पंचांना मी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करतो. मी समर कडव आणि निशांत चव्हाण, बंड्या चव्हाण आणि अरबाज मी याला विनंती करतो की तिन्ही पंचांचा, अरमान याला विनंती करतो की तिन्ही पंचांचा सन्मान करायचा आहे. ठीक आहे, ठीक झालं. ए दिले, 2 दिले, एकच राहिले. थोडा वेळ होईल, एवढा वेळ घालवलेला आहे आपण. शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. सन्मान चिन्ह देऊन पंचांसाठी जोरदार टाळ्या. अत्यंत लतीफ खान यांना मी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचे. शैलेशजी गवसकर, बशीर धनसे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी द्यायचे. आणि आता वळूया जो उत्कृष्ट खेळाडू या 3 मॅच मध्ये. त्यापूर्वी आपल्याला 2 दिवस अत्यंत उत्कृष्टपणे समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांच्या मंत्रमुग्ध वाणीने ते आपले हॅरी सर आणि तुषार धुमाळ सर, मी या दोघांना विनंती करतो. पांडुरंग पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि अशोक गोतावणे साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. युट्यूब लाईव्ह आपल्याला ज्यांनी ही सोय करून दिली 2 दिवस, साई प्रसाद, साई प्रीत, मी त्यांचा विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुधीरजी चौधरी साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी युट्यूब लाईव्ह आपले साई प्रीत यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर डीजे आपल्याला उपलब्ध करून दिले उज्ज्वल पाटील, समृद्धी इव्हेंट अँड डीजे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान. उमेश उरगुडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि आपल्याला हे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज सर्व आपल्याला भेटतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे स्कोरर, त्याचं नाव आहे नरेश दळवी. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. ऍडव्होकेट जयेश तावडे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. होराळे, मॅन फ्रॉम होराळे. आणि आपल्याला हा मंडप उपलब्ध करून दिलाय ते उमेश वरगडे साहेब, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचे. सनी यादव साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. ज्यांनी आपल्या लाईट्स उपलब्ध करून दिले, स्टेज उपलब्ध करून दिलं, त्यांचा योग्य सन्मान. आणि आता मात्र जे आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी स्पोर्ट्स शूज उपलब्ध करून दिलेले आहेत ते शशिकांतजी पाटील साहेब यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हा बेस्ट फिल्डर याचा मान करी जातोय तो बंड्या चव्हाण. जोरदार टाळ्या बंड्यासाठी. आणि मी विनंती करतो संदेशजी चौधरी साहेब यांना की त्यांनी हे पारितोषिक देऊन DSC चे आपल्याला शूज बघायला भेटतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बंड्यासाठी.
6 कॅचेस आणि 3 रनआउट घेतल्यात त्या बंड्याने, शिवतीर्थ संघाचा बंड्या. आणि या 2 मॅच मध्ये आपल्याला आणि फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या लीग मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याचं पारितोषिक सायकल आणि एक ट्रॉफी. जी सायकल दिली ती सनी यादव, मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते याचं पारितोषिक द्यायचे. आणि याचा मानकरी ठरतोय बेस्ट बॅट्समन कोण असेल? एनी गेस? रोहित कडव याच्या स्मरणार्थ ही सायकल दिली आहे ती सनी यादव यांनी. आणि याचा मानकरी ठरतोय तो नयन देशमुख. जोरदार टाळ झालेत नयनसाठी. 53 बॉल 102 रन केल्यात नयनने. 9 षटकार आणि 8 चौकार मारलेत ते नयनने. 102 धावांसह या सायकलचा मानकरी ठरतो तो नयन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नयनसाठी. टाळ्या. आणि जे आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज, या गोलंदाजासाठी जी सायकल दिलेली ती भावेश निगुडकर, सुधीर शिगवण आणि संतोष गंभीर यांनी. भावेशला मी विनंती करतो, अजून कोणी आहे का? संतोष, गणेश खेडेकर आणि मी हेमंत कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या सोबत हे पारितोषिक द्यायचे. गणेश खेडेकर आणि हेमंत कुलकर्णी मी यांना विनंती करतो की याचं पारितोषिक द्यायचे. बेस्ट बॉलर आणि तो आहे रोहित अभि11 संघाचा ओमकार, ज्याने 12 विकेट घेतलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी केली तो ओमकार. मी त्याला विनंती करतो की त्याने आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. जोरदार टाळ झाला पाहिजे ओमकार साठी. उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा त्यांनी पेश केली आपल्या समोर. आणि यानंतर मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक स्कूटी मालिकावीर ज्यांनी दिले ते बंटीजी नलावडे आणि श्रीकांतजी खोत साहेब आता आपल्यासाठी उपलब्ध नाहीयेत, पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ झाले पाहिजेत. या आयोजनाचा मान सन्मान ज्यांनी वाढवला या स्कूटीमुळे, मी प्रसादजी तावडे, सनीजी यादव, पांडुरंग पाटील साहेब, सुधीरजी चौधरी साहेब मी आणि आपले गोतर्णे साहेब, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा बहुमान द्यायचा आहे. इलेक्ट्रिक स्कूटी आणि याचा मानकरी वन अँड ओनली अरबाज. जोरदार टाळ झाले पाहिजे अरबाज साठी. बंटी नलावडे, श्रीकांत खोत यांचं मनापासून आभार. आणि या खेळाडूसाठी जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. मी प्रसादजी तावडे, पांडुरंग पाटील साहेब, सनी यादव साहेब, अशोक गोतर्णे साहेब, सुधीर चौधरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हा किताब द्यायचे तो अरबाजला.
धन्यवाद. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आरिफ नाडकर साहेब, आरिफ नाडकर साहेब, भावेश निगोडकर, ऍडव्होकेट जयेश तावडे साहेब, हेमंत कुलकर्णी साहेब, गणेश खेडेकर साहेब, मी सर्वांना विनंती करतो की पारितोषिक देण्यासाठी खालीच राहायचे. सनी यादव साहेब, अशोक गोतारणे साहेब, सुधीर चौधरी साहेब, पांडुरंग पाटील साहेब, 2 नंबरचा पारितोषिक द्यायचे. ठीक आहे, आपण वरती आपण स्थानपन्न व्हायचंय. स्थान सर्व प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की हा 2 नंबरचा पारितोषिक आपल्या सर्वांच्या हस्ते, शुभ हस्ते द्यायचंय आणि सर्वांनी लक्ष द्यायचे, सर्वांनी लक्ष द्यायचे. ह्या 2 नंबरचा पारितोषिक जातोय रोहित आबी 11 संघाला. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. रोहित आबी 11 कर्णधार रोहित नलावडे आपलं पारितोषिक स्वीकारायचे. 2 नंबरचा किताब, अत्यंत आकर्षक चषक, सर्व खेळाडूंना मी विनंती करतो, सर्व खेळाडू येऊ शकतात. आपला एक फोटो सेशन होऊ शकतो इथे. अरबाज मॅन ऑफ द सिरीज ची एक राऊंड व्हायला पाहिजे बाईकचा. ओमकार, रोहित अभिलन संघाचा ओमकार 2 नंबरचा पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. रोहित अभिलन संघाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी यायचंय. मुक्त्यार असेल, मोसिन असेल, अत्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी केलेली आहे आणि आपल्या खेळाच्या जीवावरती या स्पर्धेचा 2 नंबरचा पारितोषिक चा किताब ज्यांनी पटकावलाय रोख रक्कम 40,000 रुपये, 50,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी. रोहित अभिलन संघाचा कर्णधार रोहित नलावडे, संघ मालक सनी यादव, पांडुरंग पाटील साहेब, प्रसाद तावडे साहेब, ऍडव्होकेट जयेश तावडे साहेब यांच्या नावावर ही ट्रॉफी कोरलेली आहे. चमचमती ट्रॉफी आपण पाहताय आणि हा फोटो सेशन जे डिझर्व करतात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रोहित अभियान हिपिप हिपिप हिपिप. ट्रॉफीचा मानकरी ठरतो रोहित नलावडे कर्णधार रोहित अभिलन संघाचा. आणि आता मात्र या लीगचा डे नाईट लीगचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक लवकर यायचंय. ठाणे नावे रायडर्स ज्यांनी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवून ही ट्रॉफी आपल्या नावावरती केले. कर्णधार अरबाज, या संघाचे संघ मालक मुक्त्यार धनसे साहेब, अशोक गोतारणे साहेब, आरिफ नाडकर साहेब आणि अहमद खोत. हॅलो हॅलो. आरिफ, आपण जर खाली बसलात तर नक्कीच हॅलो, हॅलो. सगळ्यांचा फोटो दिसेल. संघाचे संघ मालक आरिफ नाडकर, मुक्त्यार धनसे साहेब, अशोक गोतारणे साहेब आणि अहमद खोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ठाणे नावे रायडर्स हिपेप हिपेप. हॅलो हॅलो. कर्णधार अरबाज,
हिप्पी